पण नव्हते त्याच्याकडे. काय आलं कॅटूला दादाने? हा दादा दाग स्टिकर्स आई कॅटू आई विसरलीस मम्मा. हे बघ इथे बघ दादा आलाय कॅटूचा भेटायला ना. काय केलं दादाने दाखव सोनू. कॅटू इथे बघ. ए कॅटू ती बघ तू बघ आता तुला पण लावणार आहे ती. बघ काय करते. बघ कशी करते कॅटू इथे बघ. काय चाललंय हा. मस्ती चालू आहे दोघांची. ती बघ कशी करते. मासी सोनू मासी बोल. पहिला बोला तुम्ही किती कसे. आई काय करायला कमी करायला मागत नाही. 4 द्या चला. काय केलं शिमोईने काय केलं. मी आले मार्केटमधून आणि आता बनवलाय मस्त आमच्यासाठी नाश्ता कॅटू आणि माझ्यासाठी. आणि हिने फ्रीजमधून बघा काय घेतलंय. नाही मग मला पुन्हा हात घाण केला. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. देखते आज का दिन कैसा जाता है. मस्त मच्छी भेटले तुम्हाला मी नंतर दाखवते. पहिला आम्ही नाश्ता करून घेतो दोघी आणि पूर्ण बसण्याने भिजली आणि कपडे वगैरे पण चेंज केले. इतकं ऊन होतं आणि कॅटू झोपलेली ना तर मी लगेच जाऊन आली. मी बोली चलो मौके का फायदा उठाते हे. पटकन जाऊन आली नाही तर खरंच खूप टाइमपास झाला असता आणि खूप खतरनाक ऊन आहे. चलिए कॅटू इकडे लवकर हँड वॉश कर. आणि आम्ही लगेच नाश्ता करून घेतो. मी आता मच्छी दाखवते. मी आज काय काय घेतलं आणि खूप मस्त एकदम फ्रेश मच्छी मिळाली आहे आणि साफ वगैरे करून ठेवते फ्रीजमध्ये. हे बोंबील घेतले आहेत, मस्त भेटले आहेत, एकदम फ्रेश आहेत. 150 रुपयाचे इतके सारे. बोंबीलला बघून मला आठवण येते सुनैनाची. तिला इतके आवडतात. आणि इथे घेतले पाला. पाला पण खूप फ्रेश होता. तर हे मस्त साफ वगैरे करून ठेवते. आणि हे मुशी भेटले 4 घेतले. 4 मुशी मस्त मच्छी मिळाली आहे. तर आताही पुन्हा साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून खा. आणि माझी कॅट मला बघते मला काय करते. आणि माझा माणूस अजून झोपलाय. हा आला ना असंच असतं. आम्ही असतो तो मस्त लवकर उठून वगैरे एकदम फ्रेश होऊन सर्व कामं होतात. ना आला की असंच असतं. सो इरिटेटिंग. म्हातारी मी कापलं तो टाइमपास केला नाही ना. आणि ती मला सोडत नव्हती. मी जशी आली तसे आले ना तिच्याकडे गिराईक लोक. म्हणजे हे द्या ते द्या. मी बोलले अरे आई करतात आहे काय तुम्ही, मला तर द्या. बोलतात बाय तू थांब. मला अशी करते ती. आणि काहीतरी बोलली माझ्या लक्षात नाही. बोलली मज्जा आहे ना बुबू. बोलू कशी दे. आय लव्ह यू मम्मा. बोट काय तुम्ही टाकते मम्मा.
बघितलं मी कसं साफ केलं आहे. तर बोंबील आणि मुशी साफ करून ठेवले. आता पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून फ्रीजरमध्ये ठेवते. मच्छी मिळाली की मग माझं टेन्शन जातं. आता डायरेक्ट संडेलाच जाईल कारण भरपूर आहे. तर आता हे मॅरिनेट करून ठेवते. दाल राईस हो गया खाना. आणि मी नारळसुद्धा आणलेलं. नारळ नवऱ्याच्या डोक्यात तोडायला. मुशीचं कालवण करणार होती पण डाळ भात आणि मच्छी फ्राय करते. हे झाले आहेत बोंबील आणि एकदम मस्त भेटले यार. खरोखर एकदम फ्रेश आहेत. मुशी पण झाली. आता हे पाण्यातून चांगलं काढून घेते. मच्छी मिलने के बाद मेरी जो खुशी है क्या बोलू. अभी वायफाय गेलेला तो आता आला आहे आणि कॅटला लावून दिले मी TV. आणि मस्त आता मी तुम्हाला दाखवते मी कसं फिश वगैरे साफ करून फ्रीजरमध्ये ठेवते. साफ वगैरे करून ठेवलं ना खूप बरं पडतं. आता हे आणि मला जे पाहिजे ते मी काढून घेतलं आहे. आता हे फ्रीजरमध्ये ठेवते. मुशी आता नाही करणार. हे झालं तर साफ आणि याला मॅरिनेट करून ठेवते. संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते. किती वाजले? 6 वाजायला आले. 6. मगापासून काय चाललं होतं असंच बसलेलो आणि पिक्चर बघत बसलेलो. मराठी पिक्चर आलेला. तर काय नाही जेवण वगैरे मस्त आमचं झालं. आज आम्ही मँगो पण खाल्ले आहे ना कॅटू. एक कॅटू रील्समध्ये बिझी आहे बापरे. आणि आता चालू आहे TV टाईमपास चालू आहे. आणि विचार केलेला कॅटूला जाईन घेऊन बाहेर. पण खरं सांगू तर इतकं ऊन आणि पसीना असतो ना आताच फ्रेश वगैरे झाली आहे. आणि नंतर मग परत पसीनाने भरून कंटाळा येतो मग बाहेर जायला. खरं हाच विचार करून खाली जाणार तर काय एकदम चिपचिप झाल्यासारखं वाटतं. मग असं वाटतं घरीच बसलेलं बरं आहे. एवढ्या गरमीमध्ये बाहेर जायला ना खरं खूप जीवावर येतं. म्हणून सकाळी कॅटू झोपलेला मी लगेच पळाली. आणि रात्री बाबू पण आलेला तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलंच असते. आणि काय नाही बसलो आणि रात्री कसं कॅटू बाहेर गेली होती ना तर त्याला सांगितलं लवकर घेऊन ये कारण बाबूला भेटायचं होतं कॅटूला. कॅटूला इथे बा मला घे शिगर आले. किचनमध्ये मम्मीसाठी चहा ठेवले. इथे दूध ठेवते आता गरम करायला. आणि विचार कधी कॉफी पिऊ की नको. पोट तर इतकं भरल्यासारखंच आहे. कॉफी पिऊ की नको. पोट एकदम गच्च झालं. आणि आता संध्याकाळसाठी करते. भात वगैरे काढून ठेवला इथे लगेच करून टाकते लवकरच. मसूरची डाळ बी ठेवली आणि बोंबील पण काढून ठेवले आहेत. कोणाकोणाला चहा आवडते या चहा पियाला. काय आणलं आतून कॅटूला? काय आणलं? हा शनू डॅडीसाठी काय गाडी आणली आतून. दाखव चालू. बाबा बापासारखी कुस्की है ना. शिरून तुला आतूनच आणलं नाही. आतूला कसं करते तू? हा बापासारखी आतू नाही तर आतू आतू की आहे कॅटू नो. हा हे बघ हे दिसतोय. हा हे पडली की नाही कधी. आता सुटली ना झोपून. पप्पीजा आतू किची घे. हा टाक त्याच्यात ठेव. नाही तुझ्या आहे कोणाची आहे? बरं झालं ना लवकर उठली झोपून. नाही तर 9 वाजता झोपली असते. कोणाची आहे? खाय जा शोनो. आय लव्ह यू. ए चालली तू. बाय मम्मा बिम्मा मी येऊ काय
मच्छी ठेवली आहे फ्राय करायला आणि कॅटू गेली आहे तिच्या डॅडू बरोबर बाहेर. मस्त आता वाजले माहिती किती 9:30 वाजलेत. अजून काही तिथे याचा आता पता नाही. तर तिकडे मी ब्लॉग एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतं तेच मला समजत नाही. तर सबस्क्राईब करूनच ठेवा. आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.